कर्नाटक राज्य सरकारनं 50 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या विकास करण्यासाठी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी मराठा समाज विकास प्राधिकरण निर्माण करण्याचा विचार केलेला आहे। हे खरोखरच कौतुकास्पद आहे। याबद्दल मराठा समाजातर्फे कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे। यासाठी आज आम्ही ते कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। यासाठी माननीय आमदार बेनके साहेब इथे उपस्थित आहेत, किरण जाधव साहेब उपस्थित आहेत, शिवाय सुनकर साहेब उपस्थित आहेत, पाटील साहेब उपस्थित आहेत, अन्य मान्यवर उपस्थित आहेत। सगळ्यांची नावं घेणं कठीण आहे, कारण सर्व मराठा समाजातील विनायक वगैरे सगळे समाजातील मान्यवर उपस्थित आहेत। तर त्यांच्या उपस्थितीत आजचा हा कृतज्ञता सोहळा आम्ही ते आयोजित केलेला आहे। आज मगाशी पुनम पाटलांशी बोलताना चर्चा केली की कदाचित पहिल्यांदाच पॉझिटिव्ह विचार जे झाला असेल, सकारात्मक विचार आपल्या समाजाच्या दृष्टीने झाला असेल आणि ही सुरुवात असेल, तिथून मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न होतील आणि यापुढे बरेच प्रयत्न होतील। हा तसा बघितला तर 50 कोटीचा निधी हा कमी असेल, पण मी विनंती करतो साहेबांना की यांनी आमचे विचार ते मांडावेत आणि 50 कोटीच्या ठिकाणी 500 कोटी रुपयांचा निधी इथे मंजूर व्हावा, त्यासाठी प्रयत्न त्यांच्या साहेबांनी करावेत। आणि मराठा समाजाचा विकास झाला तर नक्कीच समाजाचा आमचा काम तो आपला हा बॅकबोन आहे मराठा समाजाचा, तर हा बॅकबोन भक्कम झाला तर हा समाज निश्चितपणे भक्कमपणे उभा राहील अशी मी त्याला विनंती करतो की। आणि याबद्दल येडियुरप्पा साहेबांचं मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो। आणि याची सुरुवात माननीय बेनके साहेब, पुनम पाटील साहेब, किरण जाधव साहेब, शिवाय सुनकर साहेबांनी आणि सुनील जाधव साहेबांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आधी पूजन करावं आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो।